हॅलो नमस्कार. जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं काहीतरी शिजत आहे आणि ते शिजून मस्त तयार झालं आहे. तर तो एक प्लॅन आहे. कुठं जायचा? कोथळीगड. पण कोथळीगडला जाण्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतो आहे, पण मी जाणार आहे परवा. तर प्लॅन असा आहे की मी कोयना एक्सप्रेसने आज चिंचवडवरून कल्याणला जाणार. कल्याणला फ्रेंडच्या घरी, जे तुम्ही बोटे फॅमिली आपल्या भंडारदऱ्याच्या व्हिडिओमध्ये बघितले असेल, होय त्यांच्यासोबतच चाललो आहे मी. मग उद्या सकाळी उठून अर्ली मॉर्निंग बाईक घेऊन आणि काही लोक कारमध्ये असे आम्ही जाणार आहोत कोथळीगडावर. कोथळीगड कुठे हे जर तुम्हाला माहीत नसेल ना, तर तिथे जाऊन सांगतो ना. टू वेट अंटिल यू सी दॅट मॅग्निफिसंट फूट. 4:15ची ट्रेन होती, आता वाजले 5:30 आणि तब्बल 1.5 तास लेट चालली ट्रेन. वाट बघतोय कोयना एक्सप्रेसची. मन लावून व्हिडिओ बघताय ना, तसंच मन लावून मी हे प्लॅनिंग केलं होतं. पण प्लॅननुसार सगळ्याच गोष्टी होतात असं नाही. पहिली गोष्ट तर ही ट्रेन लेट झाली, ती जवळपास 3 तास लेट होती. दुसरी गोष्ट जी घडली, जे माउंटेनिअरिंग क्षेत्राबद्दल जरा जाणून आहेत किंवा ट्रेकिंगबद्दल माहिती आहे त्यांना माहीत असेल की ब्रॉड पीकच्या ट्रेकमध्ये निम्सदाई आणि बाकीचे जे 10 जणं होते त्यांची डेथ झाली. तर निम्सदाई हे असं डेकेडमधला ग्रेटेस्ट माउंटेनियर म्हणू शकतो आपण त्यांना. तर त्यांची डेथ. आणि तिसरी गोष्ट, हा आमचा जो ट्रेक होता तो आमच्याकडून कंप्लीट झाला नाही. तर तो का कंप्लीट झाला नाही आणि काय एक्स्ट्रीम वेदर झालं होतं याची स्टोरी इथून पुढं बघा. लेट गाडी आलेली आहे. दुनिया कुठंच्या कुठं गेली, LHBवर गेली, ते अजून ICFवरच टिकून आहेत. कसं व्हायचं? अरे हॉस्पिटल आहे. हां नाही, मी हम्पीला गेलो होतो त्यावेळी होती तिरुपती, ही महालक्ष्मी एक्सप्रेस आणि ही कोयना. कोथळीगडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पोटामध्ये कोरलेल्या पायऱ्या. अशा पायऱ्या आपल्याला खूप कमी ठिकाणी बघायला मिळतात. तर हा कोथळीगड आहे कर्जतपासून जवळ, पण भीमाशंकरच्या पाठीमागच्या बाजूला. गुगल मॅपवर जर तुम्ही लोकेशन बघाल तर तुम्हाला आरामात ते सापडून जाईल. गुड मॉर्निंग, दिस इज डे 2 आणि काल रात्रीच मी कल्याणमध्ये आलो. बाईक आणली नाही, त्याचं कारण हे सुझुकी विस्ट्रॉम आज आपल्यासोबत ही गाडी असणार आहे. मस्त नाश्ता केला आणि मग राईडला सुरुवात केली. फायनली निघालो आम्ही कल्याणमधून. 8 वाजता निघालो आणि चाललो आम्ही मुरबाडच्या रोडने, कारण तो रस्ता खूप सिनिक आहे. श्रीमानदाच्या ब्लॉगमध्ये बघितला होता, त्याने काय डिस्क्लोज केलं नाही, पण मी बोर्डवरून बघितलं. असा मस्त रस्ता आहे. चाललोय कुठे हे मी काल पण सांगितलं होतं, पेठचा किल्ला, ज्याला कोथळीगड असं पण म्हटलं जातं. पाऊस थांबलाय. मोटो ब्लॉगचा सेटअपच लावला नाही आज, कारण खूप पाऊस आहे आणि आपल्याकडे गोप्रो नसल्यामुळं आयफोनची रिस्क नाही घ्यायची. आय डोंट नो कसा व्हिडिओ येतोय. मुरबाड क्रॉस केले आम्ही आणि अजून एक सव्वा तास दाखवते पोहोचायला पायथ्याला गडाच्या. टोटल 9 जण निघालोय आम्ही आहे आणि ही एक गाडी आहे सोबत. जाऊ दे गाडी पुढं. या गाडीमध्ये आहेत काही जण, 2 जण अजून बुलेटवरती आहेत आणि आम्ही 2 या गाडीवर. खूप मजा येणार आहे, पण लवकर पोहोचायला पाहिजे होतं. गर्दी खूप मिळणार आहे. विस्ट्रॉम इज परफॉर्मिंग व्हेरी गुड. म्हणजे एक्सपल्स आणि याच्यात एवढा काय फरक नाही. लोक म्हणतात की फरक आहे. मला माझी गाडी आणि ही गाडी अशी चालायला सेमच वाटते. कुणाचं काय कमेंट असेल तर सांगा मला बायकिंग कम्युनिटीमधून. दुसरी गाडी ही आहे आमची, हे दाजी आहेत. तुम्ही भंडारदऱ्याच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल यांना. हाय करा. ही पाठीमागं होती गाडी. तर रॉयल एनफिल्ड आणि ही
जस्ट आम्ही मुरबाड क्रॉस केलं आणि मगाशी जे म्हटलं होतं ते मुरबाड नव्हतं, ते छोटं गाव होतं. मुरबाड तालुक्याचं गाव असल्यामुळे मोठं आहे. तुम्ही बघत असाल तो आम्ही मगाशी होतो तो 4 लेन हायवे होता. 4 लेन हायवे सरळ जातो आपला माळशेज घाटातून सरळ नगरला आणि तिथून आपल्याला जुन्नर वगैरे पण जाता येत आहे. तर तो तसा रूट आहे. आणि आम्ही मुरबाडमधून राईट घेतला ब्रिज खालून. तर हा रोड आहे कर्जतचा आणि याच्यासाठीच आलो होतो मेन. हा असा एकदम मस्त जंगलातून रस्ता आहे आणि पुढं आपल्याला आता काळू रिव्हरचं क्रॉसिंग लागेल. तर तो पण मस्त ब्रिज आहे, मस्त भारी वाटतं या क्वालिटी. पावसाला घाबरून मी सेटअप लावला नाही आणि पावसच येईना झाला कधीपासून. वातावरण झालंय, ऊन पण पडले, नको लावायला फोन. तरी पण एकच आयफोन आहे माझ्याकडे. एकदम पुढं चालली आगोबाई करायची गाडी आमची ती. त्यांना आपण कॅच करूया, कॅच करू. इकडं आहे करा, आहे करा. अर्ध्या रस्त्यात आम्ही गाडी लावली. खतरनाक ऑफ रोडिंग आहे, म्हणजे राजमाचीपेक्षा कमीच म्हणायचं. पण राजमाचीमध्ये एवढं स्टीफ चढण नाही आहे, इथं स्टीफ आहे. राजमाचीमध्ये ऑफ रोड जास्त आहे, पण मातीचा पॅच हे जरा डेंजरच आहे. इथून 20 मिनटं आलो आहे, अजून 20 मिनटं वरती जायचं आहे. कार आमची खालीच अडकली. इथून दिसतंय का काय? पूर्ण जंगल आहे तिकडं खाली. गाडी आमची ट्रॅफिक जॅम आहे. बघितलं का धबधबा? अरे ब्लॉगर, मिनी ब्लॉगर. अगं त्या मेंटल बसवाल्याने काय केलं माहिती का, अशी गाडी लावली, तिच्या मागे एक 4 व्हीलर आणि त्याच्या मागे आमची गाडी आणि मागे एक 4 व्हीलर. आणि तू त्याला पुढून असा टर्न घ्यायचा होता, त्यामुळे आम्ही 10 मिनिटं तिथेच. डन डन, आम्हाला कळालंय काय झालं. फोन भिजला काय झालं तर चिकूची जिम्मेदारी. सगळ्यांनी रेनकोट. मस्त धबधबा आहे इथं. मज्जा खूप येते. सपाटीला आलो आता. सगळे गाड्या खालीच लावल्या, आम्ही बाईकमध्ये लावल्या, कार खाली लावली आणि आता चाललोय. बघा एवढा चांगला रस्ता आहे आणि इथं चढायला फक्त खराब करून ठेवला. तो रस्ताच बनवला नाही, एवढा रस्ता बनवला आहे. कसं वाटतंय? हा मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. पाय दुखले इकडं सगळे सांगा हॅलो गाईज. तुमचं कसं काय चालले? डुगू डुगू. सगळ्यांचं वरती गेल्यावर बघूया आपण काय काय. इकडं तो खाली दाखवलेला धबधबा तो इथे. माईक लावलेला नाही मी, ट्रायपॉड नाही, काय नाही, कॅप पण नाही. कॅप ट्रायपॉड राहिली गाडी. हां अपोलोजीच म्हणायचं, अपोलोजी. आणि माईक खिशात आहे पण ते लावायची हिंमत नाही, कारण भिजला तर मोठा फटका लागेल मला. किती मस्त दिसतंय, ऑसम. आम्हाला गड अजून दिसत पण नाही, त्याच्या आधीच असले नजारे. चालता चालता पण मजा आहे. फायनली 1.5 तास चालल्यानंतर आम्हाला गड दिसलाय. हा समोर आहे, म्हणजे हा एवढा टप्पा आहे. त्याच्यानंतर अजून एक सुळका आहे वरती. तो सुळका दिसत होता, परत धुक्यामध्ये गेला. खूप मस्त एकदम क्वालिटी विषय आहे. फक्त काय आहे, आमच्याकडे लोक पटापट चालायला झाल्यात. का चालत नाही तुम्ही लवकर? सवय नाही ना. सवय. ओ ब्लॉगर, तुम्ही का लवकर चालत नाही? चिकू का लवकर चालत नाही तू?
कुठं चालतो? तिथपर्यंत वरती येणार ना? चालत चालत गावामध्ये आलो आम्ही. खूप वेळ लागला कारण सगळे थांबत म्हणजे एकदम थांबत येते, सगळ्या मज्जा करत येते. मला नाही वाटत की आम्ही पोहोचू, कारण इथून खरा ट्रेक चालू आहे. जे आता आम्ही चालत आलो ते फक्त गावात येण्यासाठी होतं. हे मंदिर आहे मस्त. अरे आपल्याला डिसिजन घ्यायचं आहे, वरती जायचं आहे का नाही जायचं आहे. वरती जायचं आहे. हे बघ, टाईमचा अंदाज घेतला तर 1:30 वाजले जातं. वरती जायला अजून 1.5 तास पकड, म्हणजे झाले 3:30. खाली यायला अजून 2 तास, 4 4:30. एवढा वेळ आपल्याला लागणार आहे. पॉवर, लेट सी दे माय सुपर द पॉवर द किंग. आपला जरा विषय डेंजर आहे. सगळे चिखलात नाही तर रडबडत. आपण कुठनं चाललो? मग तुमचा डिसिजन चेंज झाला का? हो, मी तर पहिल्यापासून जायचंच बोलत होते. हो भाई, एक नंबर. नको ना वाढू, मला असं वाटतं तुला लागलंय. मला काय म्हणतात, जनाची नाही मनाची वाटली पाहिजे. पण कसं आहे, म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की बाबा तू लय शांतपणा करतो, गाडी चालवतो आणि तू बाईक घेऊन आला, तर कसं आहे, आम्ही 9 जण आहे. 9 जणांमध्ये आम्ही 2 जण गाडीवर आलो असतो, बाकीच्यांनी काय केलं असतं. तर समाजाचा विचार करून मी गाडी नाही आणलेली, नाहीतर मला कोणी काय बोलायचं नाही. वरती तर काही गेलो नाही आम्ही, चालू केलंय. माथेरानला फिरायला आल्यासारखं आलोय आम्ही, फिरलोय आणि निघालोय. ट्रेकिंग काय झालीच नाही आमच्याने. ट्रेक नाही झाला तुमचा? कसं वाटतंय तुम्हाला? मजा आली. ट्रेक नाही झाला म्हणून मजा आली? जे फिरलो ते एन्जॉय केलं. घराच्या तुमचं काय मत? ओके. नेक्स्ट टाइम 5 वाजता निघा. सकाळी. हो, तुम्ही वेगळे कपडे घालायला पाहिजे. इकडं बाईट द्या, बाईट. बाईट द्या. तुमचं कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही प्लॅन कॅन्सल झाला सगळा, आपण ट्रेक नाही झाला. काही वेळ तुमच्याकडे किती एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्ही किती ट्रेक केलेत हे निसर्गापुढं मॅटर करत नाही. आता हेच बघा ना, कोथळीगड हा बिगिनर फ्रेंडली ट्रेक आहे, तरी पण तो आम्हाला कंप्लीट करता आला नाही. त्याचं कारण आहे, पहिलं म्हणजे की जो अप्रोचिंग रोड आहे पेठ गावामध्ये जाण्याचा, जे बेस विलेज आहे कोथळीगडाचं, तिथपर्यंत जाण्याचा रस्ता पूर्ण डोंगरावरून आहे आणि तो इतका खराब आहे की आम्ही कारमध्ये असल्यामुळं आणि 2 बाईक असल्यामुळं आम्हाला गाड्या खालीच ठेवाव्या लागल्या. कारण बाईक जर वर गेल्या असत्या तर कारवाले चालत येत असते. तर मग ते आम्ही अवॉइड करण्यासाठी पूर्ण आम्हाला ते चालत पार करावं लागलं आणि आम्ही तिथंच थकून गेलो. दुसरी गोष्ट जी अर्थातच आहे की पाऊस. त्या दिवशी इतका पाऊस होता की स्वतः गाववाल्यांनी आम्हाला सांगितलं की कंपॅरेटिव्हली ह्या वर्षात तो पाऊस खूप जास्त होता. इतका वारा आणि पाऊस. तर ते मी दाखवायला जर तुम्हाला अजून जास्त व्हिडिओ काढले असते ना, तर हा जो व्हिडिओ रेकॉर्ड करायला माझा फोन आहे ना, तो आता नसताच. फोन खराबच झाला असता, इतका पाऊस होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वेळ. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला खूप वेळ गेला आणि 3-3:30 वाजले होते. तर मग त्यानंतर ट्रेक करणं आणि खाली येणं आणि परत जाणं हे पॉसिबल झालं नसतं, कारण पूर्ण फॅमिली होती. ट्रेकिंग ग्रुप असता प्रॉपर तर ती गोष्ट वेगळी आहे आणि ही गोष्ट वेगळी आहे. एक माझं पर्सनल मत सांगतो, तुम्हाला पटलं तर घ्या. ट्रेक हा परत करता येतो, पण एखादी दुर्घटना झाली तर ते आपल्याला झाल्यानंतर टाळता येत नाही किंवा ती रिवाइंड करता येत नाही. त्यामुळे ना थांबणं किंवा माघार घेणं हा बेस्ट ऑप्शन आणि हुशारीचा ऑप्शन असतो. जेव्हा पण आपण फिरायला जातो आहे, तो पावसाळ्यात असू दे किंवा उन्हाळ्यात हिवाळ्यात कधीही असू दे, तर त्यावेळी जर आपण ग्रुपसोबत जातो आहे ना, तर आपल्याबरोबर आपल्यासोबतच्यांचा पण विचार केला पाहिजे. प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी आहे, तर मग त्यांचा विचार करून पुढचे डिसिजन्स आपण घेतले पाहिजेत. चला, खूप झाली बघ. तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर पावसाळ्यात खरंच फिरायला जात आहे ना,
तर निसर्गाच्या पुढं जाऊ नका, कारण निसर्ग जर त्याच्या गोट फॉर्ममध्ये आला ना, काही राहत नाही. आपण आत्ता उदाहरणं बघतोय काय काय घडतंय. तर खरंच एकदम सेफली ट्रॅव्हल करा, सेफली फिरा आणि उगाचच कुठं पण गर्दी करू नका. आणि फिरायला गेल्यानंतर गाड्या नीट पार्क करा. उगाचच तुमच्या मजेपायी दुसऱ्यांची मजा रुईन होऊन जाते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय द कॉफी. नमस्कार.